आतापासूनच एवढी सेवा करताय. येस, माझ्यामुळे तुम्ही कपल झालेत. तेव्हा कोणाला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 50 days 50 minute ब्लॉग चॅलेंजच्या डे 38 मध्ये. आणि सगळ्यात आधी मला सांगा कसा वाटला सरप्राईज. एकदम भारी होता ना. जर तुम्ही सरप्राईज बघितला नसेल तर मी ते लिंक केलंच आहे, लगेच बघून घ्या. येस, मी फायनली एंगेज झालोय आणि हा आहे माझ्या एंगेजमेंटचा ब्लॉग. तर चला मग सुरू करूया. दादा तुला कसं वाटतंय? तेरे छोटे भाई का एंगेजमेंट है आज. चीनू हैप्पी है मी. लेट्स जाके उधर पता चलता है कैसा होता है. दगदग तेरा दगदग इधर तक सुनाई दे रहा है. नारळ नारळ बघ केवढं आणलंय. आतापासूनच एवढी सेवा करताय. येस, हा पुढे कसं व्हायचं. सुरुवात कसं वाटतंय मग तुला? मला खूप आनंद होतोय, पण आता जबाबदारी येते तुझ्यावरती. तर तुला कसं वाटतंय ते सांग. थोरी सो कसं वाटतंय तुम्हाला? असं करणार असं कसं वाटतंय? आपली एंगेजमेंट झालेली आहे. हो, हे ब्लॉग आलंय तेव्हा झाली आहे आपली. काय नाही वाटत आहे मला. तयारी हो गया. तर मस्तपैकी रेडी होऊन आम्ही निघालो माझ्या एंगेजमेंटला. आणि व्हेन्यूवर पोचल्या मी बसलो डायरेक्ट मेकअपला. ओके गाईज, सो आपण रेडी झालेलो आहोत. हे आहे आपला लुक. आय नो खूप जास्तच छान दिसतोय मी, पण चला आता चालू करूया फोटोशूट. लेट्स गो. मी रेडी झालोच होतो, तेवढ्यातच माझ्या गोड फियांसेची एंट्री झाली आणि आम्ही लगेच फोटोशूटला सुरुवात केली. एकीकडे आमचं फोटोशूट चालू होतं आणि दुसरीकडे ह्यांचं भलतच चालू होतं. फुल टू अशी मजा मस्ती करून झाल्यानंतर आमचा फायनली फोटोशूट झाला आणि बाईट्स चालू झाले. एकदम साधा आहे. ती पण साधी आहे. जो पण तिला असं कोणी छेडत नाही, पण दोघे खूप प्रेमळ आहेत. मी माझ्यामुळे तुम्ही कपल झालेत. सो माझी बायको अजून बाकी येते गाईस. अजून ते घालायचंय. कसं वाटते आता? सवय करून घ्या गाईस. आता ब्लॉगच्या फ्रेम मध्ये हेच दिसणार आहे तुम्हाला. सो गाईज, माझ्या एंगेजमेंट ब्लॉग बोललो आणि ते एका ब्लॉग मध्ये होऊच शकत नाही. तर हा होता एंगेजमेंट ब्लॉगचा पार्ट 1 आणि डे 38 चा ब्लॉग. पार्ट 2 मध्ये पण आपण एवढीच धमाल मस्ती केली आहे. तर भेटूया आपण पार्ट 2 मध्ये.